हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. काय काय घडामोडी घडल्या मी ते थोडक्यात या ठिकाणी सांगतोय आणि सत्य परिस्थिती मानतो. या शहराचा विकास खरोखर करायचा आहे विरोधकांना की करून द्यायचंच नाही, आमचं नेहमीच अशाच परिस्थिती ठेवायचं. याचं मी तुम्हाला आज एक उदाहरण देतो. जसं इलेक्शन सुरू झाल्यानंतर निवडणुकीमध्ये प्रचार काळामध्ये काय काय यांनी गैरकृत्य केले, म्हणजे जसं पाण्याच्या टाक्या असं विनाकारण पाण्याच्या टाक्या पाडल्या, पाणी टंचाई निर्माण केली, कचरा प्रश्न तयार केला आणि पहिले नोकरसेवक यांच्यावर खापर कसं पडतो हे सगळे प्रयत्न केले. हे सर्व प्रयत्न झाल्यानंतरही क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे 9 नगरसेवक व आम आदमी पार्टीचा 1 नगरसेवक असे एकूण 10 म्हणजे बहुमतात संख्याबळ झालेलं होतं आणि भाजपला 2 नगरसेवक, क्रांती शिवसेनेचे शिंदे गटाचे 4 नगरसेवक आणि 1 अपक्ष असं त्यांचं 7चं संख्याबळ झालेलं होतं. वास्तविक पाहता या इलेक्शन मध्ये नगराध्यक्ष पद हा शिंदे सेनेचा झाला आणि हे जनतेने दिलेला कौल आम्ही सर्व नगरसेवकांनी, क्रांतिकारी शेतकरी सगळे पक्षाच्या आमच्या नेत्यांनी, आम आदमीच्या पार्टीच्या नेत्यांनी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी तो कौल जनतेचा मान्य केला, मोठ्या मनाने मान्य केला की नगराध्यक्ष हा सेनेचा झालेला आहे, हरकत नाही. परंतु जे नगराध्यक्ष जर स्वतःच्या मनाने गावच्या भल्यासाठी जर काम करणार असेल तर आम्ही त्याला साथ देऊ अशी आमची ती भूमिका असायची, अशी ठरवणार होतो. आजही ती आहे. परंतु आमचे नेते माननीय आमदार गडाख साहेब यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुमच्या पद्धतीने शहराचा विकास आणि गावचा विकास ज्याच्यासाठी जे तुम्हाला जे निर्णय घ्यावे लागतील ते निर्णय तुम्ही घ्या, तुमच्यावर कोणतंही बंधन राहणार नाही. परंतु आज इथं उपनगराध्यक्षाची निवडणूक असताना जे संख्याबळ होतं आम आदमी पार्टी आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाचं 10 संख्याबळ होतं, त्यासाठी नामनिर्देशन पत्र हे शालिनी सुखकर यांचं भरलं गेलं व विरोधी पक्ष सेना, भाजप आणि अपक्ष यांच्याकडूनही नामनिर्देशन भरलं. त्यांचं संख्याबळ नगराध्यक्षाचं मतदान मिळून 8 मतदान होतं. वास्तविक पाहता मोठ्या मनाने या भाजप सेनाच्या नेत्यांनी वास्तविक पाहता गावचा विकास म्हणून भविष्यात अडचणी येऊ नये, बहुमत यांचं आहे तर आपण निशंकपणे गावच्या विकासासाठी यांना बिनविरोध आपण उपनगराध्यक्ष पद देऊ, जेणेकरून भविष्यात यांचे वादाविवाद न होता ठराव एकत्रितरित्या पास होतील आणि गावचा विकास होईल, हे धोरण त्यांचं असायला पाहिजे होतं. परंतु वास्तविक संख्याबळ नसतानाही आणि शासन निर्णय 2005चा हात उंचावर करून मतदान करणं गरजेचं असताना आमच्या नगराध्यक्ष साहेबांनी जे डॉक्टर झालेले आहेत, शिक्षक उच्च शिक्षित आहेत, परंतु आता मला त्यांच्यावर शंका घ्यावीशी वाटते की खरोखर शिक्षक आहेत का नाहीये. कारण आमच्या याच्यातले आडवणे लोक बघा म्हणजे कमी शिकलेले आहेत परंतु फार हुशार लोक आहेत. आमच्याकडे पटेल भाभी आहेत, चव्हाण वहिनी आहेत, आमच्या गवळी वहिनी आहेत, आमच्या वायर मावशी आहेत, नसीम भाभी आहेत, इतर नगरसेवक स्वप्नील मापारी, संभाभाऊ, आमचे धोत्रे, असे सगळे नगरसेवक आहेत. काही जेमतेम शिकलेले आहेत परंतु त्यांनी त्यांच्या बुद्धीचा कस लावला आणि आमच्या वकिलांनी त्यांना सांगितलं की शासन निर्णय 2005 नुसार तुम्हाला मतदान हे हात उंचावून करूनच घ्यावं लागेल, त्याशिवाय मतदान होणार नाही. परंतु नगराध्यक्षांनी ठेका मारला की मी पीठासीन अधिकारी आहे आणि मला निर्णय घ्यायचा तो मला घ्यायचा आहे. त्यामुळे जो टायमिंग होता 1:45 मिनिटापर्यंत ते मतदान होणं गरजेचं होतं, फार तर 2 वाजेपर्यंत मतदान होणं गरजेचं होतं. परंतु नगराध्यक्षांनी आडवटट्टीची भूमिका घेतली आणि त्याच्यावर सांगितलं की मी निर्णय या पद्धतीने घेणार. त्याच्यावर आमचे वकील अण्णासाहेब आंबाडे आणि आमच्या आम आदमीच्या पार्टीचे मार्गदर्शक ऍडव्होकेट वकील सादिक भाऊ शिलेदार यांनी त्यांना कायदा दाखल शासन निर्णयानुसार 2005 नुसार तुम्हाला हात उंचावून करून मत देणं हे अनिवार्य आहे. तुम्ही जर तुमच्या त्यांनी फार विचार विमर्श केला, शेवटी कलेक्टर साहेबांना त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागलं. परंतु एवढी आडतोडीची भूमिका म्हणजे केवळ संविधानाला डावलून सुद्धा हा निर्णय घ्यायची शक्यता यांची वाटते. भविष्यात ही शक्यता नाकारता येत नाही किंवा त्यांची मनमानी कारभार करण्याचा त्यांचा खंड आहे. कारण त्यांना जे आदेश येतात, जसं आमच्या गडाख साहेबांनी
आणि आमच्या आम आदमीच्या पार्टी नेत्यांनी सांगितलं की गावच्या हितासाठी तुम्हाला जे योग्य निर्णय वाटेल ते तुम्ही घ्या, परंतु यांना जे आदेश येतात ते त्यांचे जे खुपटीचा जो मोठा आकार असलेला आहे त्या आकाराकडून ते निर्णय येतात आणि त्याच पद्धतीने ते निर्णय घेतात. परंतु आज संविधानाची पायमल्ली होत होती आणि ती पायमल्ली होता होता आमच्या सर्व जिगरबाज नगरसेवक आहेत आमचे योग्य आहेत, या सर्व नगरसेवकांनी एकदम प्रखर भूमिका घेतली आणि त्यांना सांगितलं मतदान हे बहुमताने घ्या, किमान तुम्हाला जर गोपनीय पद्धतीने घ्यायचंय तर त्याचा सुद्धा बहुमत घ्या, जिकडून मतदान करून गोपनीय हात उंचावून की गोपनीय घ्यायचं, जिकडे जास्त मतदान करून त्या भूमिकेला ही नगराध्यक्ष हे मान्य करेना. शेवटी एकदम हातीपेटीच्या भूमिकेमध्ये मग त्यांनी निर्णय मान्य केला की हात उंचावून इलेक्शन घ्यायचं. 2 मिनिटाची प्रोसेस होती, 3 तास त्यांनी डिले केला. या गोष्टीचा मी नगराध्यक्षांचा जाहीरपणे निषेध करतो, परंतु या व्हिडिओद्वारे मी नगराध्यक्षांना सांगतो की तुम्ही संविधानाची पायमल्ली करून किंवा राज्यापासून केंद्रापर्यंत सत्ता तुमची आहे म्हणून जर असे चुकीचे निर्णय घेणार असेल, या देशातला, या गावातला, या शहरातला सामान्य नागरिक हा सजग झालेला आहे, सज्जन झालेला आहे, त्याला संविधानाची जाण आहे. तुम्हाला तो प्रत्युत्तर देऊन प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही असं मी जाहीरपणे सांगतो. आणि जर तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः घेऊन गावाच्या विकासासाठी नाही घेतले, तुमच्या खुपटीच्या आकाच्या वरून जर घेतले, तर तुम्हाला सांगतो की या गावचा विकास तुमच्याकडून नाही झाला तर आम्ही ग्वाही देतो का आमचे 10 नगरसेवक आणि उपनगराध्यक्षाच्या बेसवर आम्ही शहराचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही देतो, हे नेवास्करांना मी आश्वासन देतो.